नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी भूगोल या विषयाचे प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणार आहे आणि ते TET, MPSC, त्याचप्रकारे स्कॉलरशिप इत्यादी स्पर्धा परीक्षासाठी महत्त्वाचे असणार आहे. तर बघूया. प्रश्न पहिला, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? यासाठी ऑप्शन दिलेले आहे सूर्य, मंगळ, चंद्र, शुक्र. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंद्र. स्पष्टीकरण दिलेलं आहे. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. प्रश्न दुसरा, पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ घेते? आणि ऑप्शन दिलेले आहे 12 तास, 24 तास, 36 तास, 48 तास. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 24 तास. याचे स्पष्टीकरण आहे, पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस आणि रात्र होतात. प्रश्न क्रमांक 3, पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास किती वेळ घेते? तर ऑप्शन दिलेला आहे 365 दिवस, 360 दिवस, 300 दिवस आणि 366 दिवस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 365 दिवस. प्रश्न चौथा, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता? ऑप्शन दिलेला आहे अटलांटिक, हिंदी महासागर, प्रशांत महासागर, आर्क्टिक महासागर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रशांत महासागर. प्रश्न पाचवा, भारताची राजधानी कोणती? ऑप्शन दिलेले आहे मुंबई, कलकत्ता, नवी दिल्ली, चेन्नई. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? ऑप्शन दिलेले आहे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 7, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? ऑप्शन आहे बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल. आणि या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राची राजधानी कोणती? या प्रश्नासाठी ऑप्शन दिलेले आहे पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन दिलेले आहे हरिश्चंद्रगड, कळसुबाई, तोरणा, प्रतापगड. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कळसुबाई. प्रश्न क्रमांक 10, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन दिलेले आहे गोदावरी, कृष्णा, गंगा, नर्मदा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गंगा. प्रश्न क्रमांक 11, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? ऑप्शन दिलेले आहे महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, अमरकंटक, पंचगनी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. प्रश्न क्रमांक 12, कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? ऑप्शन दिलेले आहे महाबळेश्वर, नाशिक, अमरकंटक, पुणे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 13, भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? ऑप्शन आहे मालवा, छोटा नागपूर, दख्खन आणि मेघालय. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दख्खन पठार. प्रश्न क्रमांक 14, सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय आहे? इथे ऑप्शन दिलेले आहे अरवली, पश्चिम घाट, सातपुडा आणि हिमालय. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? ऑप्शन दिलेले आहे गोबी, सहारा, थार आणि कालाहारी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे थार. प्रश्न क्रमांक 16, विषुववृत्ताची अक्षांश रेषा किती अंशाची असते? प्रश्नासाठी ऑप्शन दिलेले आहे 90 अंश, 45 अंश, 0 अंश आणि 180 अंश. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, 0 अंश. प्रश्न क्रमांक 17, प्रश्न क्रमांक 17, पृथ्वीवरील सर्वात उष्ण खंड कोणता? यासाठी ऑप्शन आहे आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आफ्रिका. प्रश्न क्रमांक 18, पृथ्वीवरील सर्वात थंड खंड कोणता? या प्रश्नासाठी ऑप्शन आहे युरोप, आशिया, आफ्रिका, अंटार्क्टिका. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अंटार्क्टिका.
प्रश्न क्रमांक 19. भारतातील सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? यासाठी ऑप्शन दिलेले आहे चेरापुंजी, शिलाँग, मौसिनराम, गंगटोक. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मौसिनराम. प्रश्न क्रमांक 20. मौसिनराम कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन दिलेले आहे आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मेघालय. प्रश्न क्रमांक 21. भारताचा प्रमाणवेळ रेखांश कोणता? ऑप्शन आहे 72 अंश 30 पूर्व, 82 अंश 30 पूर्व, 92 अंश 30 पूर्व आणि 102 अंश 30 पूर्व. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 82 अंश 30 पूर्व. प्रश्न क्रमांक 22. वातावरणातील सर्वाधिक वायू कोणता? ऑप्शन दिलेले आहे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन आणि हायड्रोजन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 23. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याचे प्रमाण किती आहे? ऑप्शन दिलेले आहे 61%, 71%, 81% आणि 91%. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 71%. प्रश्न क्रमांक 24. भूकंप मोजण्याचे यंत्र कोणते? ऑप्शन दिलेले आहे थर्मामीटर, बॅरोमीटर, सिस्मोग्राफ, हायग्रोमीटर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिस्मोग्राफ. प्रश्न क्रमांक 25. भूगोलाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी एरेटोस्थेनीज. आणि यासाठी ऑप्शन दिलेले आहे टॉलेमी, एरेटोस्थेनीज, ॲरिस्टॉटल आणि स्ट्रॅबो. आणि योग्य उत्तर आहे बी एरेटोस्थेनीज. यासारखे आपण एकूण 25 असे वस्तुनिष्ठ प्रश्न भूगोल या विषयाचे बघितलेले आहे. आणि हे प्रश्न TET परीक्षा, MPSC परीक्षा आणि इतरही स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडणारे आहेत. प्रश्न क्रमांक 26. अरबी समुद्र भारताच्या कोणत्या बाजूस आहे? ऑप्शन आहे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम. प्रश्न याच्यासाठी स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे. तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्र आहे त्यामुळे. प्रश्न क्रमांक 27. बंगालचा उपसागर भारताच्या कोणत्या बाजूस आहे? यासाठी ऑप्शन दिलेला आहे पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पूर्व. प्रश्न क्रमांक 28. हिमालय पर्वतरांग भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर यासाठी सुद्धा ऑप्शन दिलेला आहे दक्षिण, पश्चिम, उत्तर आणि पूर्व. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर. प्रश्न क्रमांक 29. भारतातील सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य कोणते? तर यासाठी ऑप्शन दिलेले आहे महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 30. भारताचा राष्ट्रीय नदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते? तर भारताची राष्ट्रीय नदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते? यासाठी ऑप्शन आहे गोदावरी, यमुना, गंगा, ब्रह्मपुत्रा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गंगा. प्रश्न क्रमांक 31. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? यासाठी ऑप्शन दिलेले आहे महाराष्ट्र, केरळ, ओडिशा, गुजरात. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओडिशा. प्रश्न क्रमांक 32. भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर कोठे आहे? यासाठी ऑप्शन दिलेले आहे सांबर, चिल्का, उलर आणि लोणार. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चिल्का. प्रश्न क्रमांक 33. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? यासाठी ऑप्शन दिलेले आहे उलर, चिल्का, सांबर, लोणार. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उलर. प्रश्न क्रमांक 34. पृथ्वीच्या वातावरणातील दुसऱ्या क्रमांकाचा वायू कोणता? यासाठी ऑप्शन दिलेले आहे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 35. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक वायू कोणता? तर ऑप्शन दिलेले आहे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑर्गन. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 36. भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या आत ज्या ठिकाणी असते त्याला काय म्हणतात? ऑप्शन दिलेले आहे अधिकेंद्र, केंद्रबिंदू, उद्गम केंद्र आणि ध्रुव. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उद्गम केंद्र. प्रश्न क्रमांक 37. भूकंप मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? यासाठी ऑप्शन आहे बॅरोमीटर, थर्मामीटर, सिस्मोग्राफ आणि हायग्रोमीटर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
सिस्मोग्राफ. प्रश्न क्रमांक 38. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या वितळलेल्या खडकाला काय म्हणतात? ऑप्शन आहे ग्रॅनाइट, लावा, मॅग्मा, बेसाल्ट. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लावा. प्रश्न क्रमांक 39. पृथ्वीच्या केंद्रभागाला काय म्हणतात? आणि यासाठी ऑप्शन आहे भूपृष्ठ, आवरण, गाभा, कवच. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गाभा. प्रश्न क्रमांक 40. भारतातील सर्वात मोठा डेल्टा कोणता? यासाठी ऑप्शन दिलेले आहे महानदी, गोदावरी, कृष्णा, गंगा, ब्रह्मपुत्रा. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गंगा ब्रह्मपुत्रा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गंगा ब्रह्मपुत्रा. प्रश्न क्रमांक 41. कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? ऑप्शन आहे गोदावरी, कृष्णा, नर्मदा, महानदी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नर्मदा. प्रश्न क्रमांक 42. नर्मदा नदी कोणत्या समुद्राला मिळते? ऑप्शन दिलेले आहे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि लाल महासमुद्र. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 43. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन दिलेले आहे बुलढाणा, जालना, अकोला, अमरावती. आणि योग्य उत्तर आहे बुलढाणा. भारतातील सर्वाधिक जंगल क्षेत्र असलेले राज्य कोणते? यासाठी ऑप्शन दिलेले आहे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 45. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? ऑप्शन दिलेले आहे मगर, कासव, डॉल्फिन आणि व्हेल. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉल्फिन. प्रश्न क्रमांक 46. भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? यासाठी ऑप्शन दिलेले आहे चेरापुंजी, शिलाँग, मौसिनराम आणि गंगाटोक. प्रश्नाचं उत्तर आहे मौसिनराम. प्रश्न क्रमांक 47. सूर्योदयाचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो? या प्रश्नासाठी ऑप्शन दिलेले चीन, कोरिया, जपान, थायलंड. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जपान. प्रश्न क्रमांक 48. पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात? यासाठी ऑप्शन दिले आहे जंगलामुळे, पर्वतामुळे, महासागरामुळे आणि ढगांमुळे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महासागरांमुळे. प्रश्न क्रमांक 49. समुद्रातील भरती ओहोटी कशामुळे निर्माण होते? आणि यासाठी ऑप्शन आहे सूर्यप्रकाश, वारा, चंद्राचे गुरुत्वाकर्षण, पाऊस. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चंद्राचे गुरुत्वाकर्षण. प्रश्न क्रमांक 50. पृथ्वीच्या फिरण्यामुळे काय घडते? ऑप्शन दिलेले आहे ऋतू बदल, दिवस रात्र, वर्ष तयार होते, ग्रहण होते. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिवस रात्र. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 असे वस्तुनिष्ठ प्रश्न भूगोल या विषयाचे बघितले आहे. आणि इयत्ता 8वीतले हे प्रश्न उत्तर आहे. आणि हे सर्व वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न आहे. TET परीक्षा, MPSC परीक्षा आणि इतरही काही स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे हे प्रश्न आहेत. या प्रश्नाचा नक्कीच तुम्ही सराव करा आणि ते तुम्हाला उपयुक्त असणार. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणखी काही प्रश्नासहित. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.